नमस्कार माऊली. आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी का मिळत नाही याचं मला फार मोठं आश्चर्य वाटतं. म्हणजे कोणतीही गोष्ट, एखादी आनंददायी समाधानी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी अनेक कष्ट, अनेक यातना, अनेक संकट यांच्याशी सामना का करावा लागतो ग? कधी दारिद्र्य, कधी पुत्रवियोग, कधी आपल्या आप्तेष्टांचा त्याग, अशी संकट का सोसावी लागतात? का सोसावी लागतात? कदाचित यासाठीच की देवी आपली परीक्षा बघत असते. आणि जर अशा परिस्थितीत आपण तग धरून राहू शकलो तर मग मिळणाऱ्या आनंदाचा आपण योग्य तो उपभोग घेऊ शकतो आणि तिचा आदरही ठेवू शकतो. मालिनी, तू कुठून आणतेस ग इतका धीर आणि संयम, इतके समाधान? तुझी ही प्रसन्न मुद्रा मला खूप भीषण भासते. त्याच्या आतील आक्रोश मला अस्वस्थ करतो आणि सतत याची जाणीव करून देतो की मी किती नाकर्ता आहे. अहो, असे स्वतःला का दोष देत आहात? इतके काय विपरीत घडले आहे? काय विपरीत घडले? अगं मालिनी, एक काळ होता जेव्हा आपण या झोपडीपेक्षा कितीतरी पट मोठ्या घरात वास्तव्यास होतो. धन, धान्य, संपत्ती याची रेलचेल होती. आज हे बघ, हे बघ, इतके काबाड कष्ट करून देखील केवळ 4 मुद्रा मिळाल्या. आणि जे धान्य मिळाले त्याचे तर घरातील एक कर्ता पुरुष असून एकेकाळी यशस्वी व्यापारी म्हणून मान उंचावलेला मी आज पत्नी आणि पुत्रास साधे सुख देऊ शकत नाही. नाही स्वामी, तुम्ही या अवस्थेला स्वतः कारणीभूत आहात असे कदापि समजू नये. मनुष्याचे यश हे त्याच्या प्रयत्नांवर अवलंबून असते. आणि तुम्ही आमच्यासाठी आणि या घरासाठी किती राबता आहात हे आम्ही जाणतो. परिस्थिती काय आज अशी आहे तर उद्या निश्चितच तशी नसेल. ती नक्की आपल्या बाजूने कौल देईल आणि सगळे काही पूर्ववत होईल. होईल, नक्कीच तसे होईल. आता पाहच तू, मी या 4 मुद्रा घेऊन नवीन व्यवसायास प्रारंभ करेन आणि आधी होतो त्यापेक्षा अधिक यशस्वी होऊन दाखवेन. निश्चितच तसे होईल. आपल्या प्रयत्नांवर आणि कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. केवळ केवळ काय? केवळ कमतरता आहे ती भगवंताच्या आशीर्वादाची. आपण त्यासाठी प्रयत्न करावे म्हणजे सारे काही योग्य होईल. मालिनी, उद्या पहाटेच मी इथून निघून जाणार आहे आपले गाव सोडून. आता मी तेव्हाच परतेन जेव्हा मला व्यापारात यश मिळेल. अहो ऐकले? अहो 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 उठा उठा. अहो उठा. ही काय झोपायची घटिका आहे का? मग काय स्नानसंध्येची घटिका आहे का? बाहेर बघ, चंद्र येऊन किती अवधी लोटला आणि सारे गाव निद्रिस्त झाले. तू कशाला धावाधाव करतेस? कारण माझ्या कानी अशी वार्ता आली आहे ज्याने तुमची निद्रा उडून जाईल. काय आता काय समजले तुला? अहो मला असे समजले की आपले सावकार कुटुंब येत्या काही दिवसात सहस्त्र भोजन देणार आहेत. अरे वा, उत्तम. आपल्याला पण निमंत्रण असेल ना? आपण जाऊया जेवायला. आता मी झोपतो. अहो झोपताय काय? ती तुमची झोप जाऊ द्या चुलीत. अगोदर मी काय सांगते ते ऐका. ते सहस्त्र भोजन देतील त्या अगोदर आपण त्या भोजनाचा घाट घालायला हवा. काय? अगं हे कुठले खूळ काढलेस तू? अगं कसे शक्य आहे हे? होय, असे केले तरच संपूर्ण गावात समजेल की सावकारापेक्षा आपल्याकडे अधिक धन आणि वैभव आहे व आपण देखील त्याचा व्यय करू शकतो. अगं नाही नाही ग बाई, हे सगळं सत्य नाही. हे सगळं कल्पनेतच घडू शकतं. एवढं वैभव नाहीये आपल्याकडे. हे केवळ तुम्हाला आणि मला माहिती आहे.
परंतु आपण अशी कृती केली तरच संपूर्ण गावात भासवता येईल की आपण किती धनाढ्य झालो आहोत. हे बघ, हे धनाचे सोंग आणणे खूप कठीण आहे. वाटते तितके सोपे नाहीये. त्यात काय कठीण आहे? अहो, असे म्हणतात की मोठी स्वप्ने बघितली तरच स्वप्न पूर्ण होण्याचे मार्ग सापडतात. आपण इतकी वैभवशाली स्वप्ने बघूया की खरंच तसे घडेल. आणि काय हो, माझ्यासाठी तुम्ही इतकेही नाही करू शकत का? आता हे सगळं तुझ्यासाठीच करतोय ना. आणि आपण काय काय उपद्व्याप केलेत, त्यात हे आणखी नवीन संकट ओढवून घ्यायचं. अहो, काही संकट नाही, उलट हाच एकमेव मार्ग आहे. अहो, आपल्या गावात आपली प्रतिष्ठा उंचावण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. जर आपण असे घडवले तरच गाव आपल्याकडे मानाने बघेल आणि आपल्याला प्रतिष्ठा लाभेल आणि तुमचा गौरव होईल. खरंच असे होईल? हो, असेच होईल. येत्या 2 दिवसात आपण भोजनाचा कार्यक्रम उरकून टाकू. तुम्ही निश्चिंत राहा, मी सर्व व्यवस्था बघते. चालेल. येतो पुत्र. मला माहित आहे, एक पिता होण्याचे दायित्व कदाचित मी पुरेपूर सांभाळत नाही. तुला माया आधार देत नाही, तुझा सांभाळ करत नाही. आणि त्यामुळे तुझा माझ्यावर असणारा रोष मला समजू शकतो. परंतु बाळा, माझा नाईलाज आहे. पिताश्री, आपण असे का म्हणत आहात? मला अभिमान आहे की मी तुमचा पुत्र आहे. आणि मी हे सांगू इच्छितो की तुम्ही माझी अथवा मातेची काळजी करू नका. तुम्ही निश्चिंतपणे व्यापार करा. मी मातेची काळजी घेईल. मोठा झाला माझा पुत्र, काळजी घे. मालिनी, एक पती म्हणून मला तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल अभिमान बघायचा आहे आणि त्यासाठीच मी जातो आहे. स्वामी, मला कायमच आपला अभिमान वाटतो. तुम्हाला यश निश्चित मिळेल, विश्वास आहे मला. संसार नेहमी आपल्याकडे जे आहे त्याच्या वाटपाने करावा असे म्हणतात. या 4 मुद्रा आहेत. यातील 2 मुद्रा तुझ्याकडे असू दे. आपल्या संसारासाठी लागणाऱ्या सर्व जिन्नस यातून घेऊन ये. आणि या 2 मुद्रा मी माझ्याकडे ठेवतो. आता या 2 मुद्रांच्या मी 200 मुद्रा करत नाही तोपर्यंत घरी परतणार नाही. आणि तो दिवस शीघ्र उजाडेल. येतो मी. काळजी घे. प्रभा, अगं आमची परिस्थिती जाणतेसच तू. डोके झाकावे म्हणून अंथरूण वर घ्यावे तर पावले उघडी पडतात इतके हातावरचे पोट. म्हणूनच तुझ्याकडून 2 मुद्रांच्या सहाय्याची अपेक्षा करते ग मी. अगं माझीच खूप नड आहे ग. आणि तुमचा व्यवसाय नीट सुरू आहे ना ग? अगं कसले काय, आमच्या यांचे फार मोठे नुकसान झाले आहे व्यवसायात. खाण्याची सुद्धा भ्रांत आहे बघ. आला दिवस कसा ढकलतो आमचे आम्हालाच ठाऊक. म्हणूनच तुझ्या समोर पदर पसरते. आता का अंगावरचे दागिने मोडू? हे बघ, कमीत कमी 2 मुद्रांचे सहाय्य तरी कर. अगं तुझ्या पदरी देखील पुण्य पडेल नाही का? हे घरच्या महत्वाच्या कामासाठी ठेवले होते, पण देते तुला. ती तिसरी नाही, असू दे. उर्वरित मुद्रा सवडीने परत कर. माझ्यावर तोरा मिरवते काय? म्हणजे तुमचा व्यवसाय जोमात सुरू आहे ना? तिला काय करायच्यात नसत्या चौकशा? मालिनी, हिच्याकडे 2-2 गाठोडी आहेत. आता मला हिचे देखील ओझे हलके करावेच लागणार. जाते बाई लवकर. मालिनी, अगं एवढे ओझे घेऊन कुठे निघालीस? आणि समजले बरं का मला, सदाशिवराव परत आले आहेत ना? म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव झाला असणार नाही का? नाही ग, दुर्दैवाने असे काहीच घडले नाही. उलट जे अपेक्षित होते त्याच्या विपरीतच घडले. विपरीत म्हणजे ग काय? ह्यांनी येताना गाठोड्यामधून धान्य आणले होते, परंतु त्यातील धान्य सर्व वाटेतच सांडले.
आणि वाया झाले. जेमतेम 4च मुद्रा हाती लागल्या बघ. त्यातील 2 मुद्रांचे हे धान्य आणले. थोडे दिवस तरी हे अन्न पुरावे, निदान आठवडाभर तरी. अरे देवा, देव तरी कशी परीक्षा पाहत असतो एकेकाची. आता आमच्याचकडे पहा ना, आमच्याकडे देखील भांड्यांचा खडखडाट आहे. घरात धान्याचा एकही कण राहिला नाही. उपासमारीची वेळ आली आहे ग आमच्यावर. काय? अगं असे कसे शक्य आहे? काय सांगू आमची कर्म कहाणी. परंतु देव जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा त्याचा उपाय देखील तोच सुचवतो बघ. आता तूच माझ्या समोर देवी म्हणून प्रकट झाली आहेस. मी? अगं काय बोलते आहेस तू हे? अगं मालिनी, काही दिवसापूर्वीच मी तुला कितीतरी धान्य दिले होते, आठवते का? आता त्याची परतफेड करायला नको. निदान माझी अवस्था पाहून तू स्वतःहूनच ते धान्य परत करायला हवे होतेस. परंतु असू दे, आता मीच तुझ्या समोर पदर पसरते. आता केवळ तुझ्याच मुळे माझ्या घरची चूल पेटेल बघ. नाही ग, असे नको बोलूस. तसेही ज्यावर माझा अधिकारच नाही ते बाळगणे अयोग्यच. हे घे. तुझे फार फार उपकार झाले मालिनी. देव तुला सर्व सुख देईल बघ. येते हा. महोदय नमस्कार. नमस्कार. मी देखील एक व्यापारी आहे. पूर्वी कापडांचा व्यापार करायचो. आता नव्याने पुन्हा व्यवसायास प्रारंभ करतो आहे. तेव्हा मला हे धान्य खरेदी करायचे आहे. या संपूर्ण गोणीचे मूल्य किती होईल? ही संपूर्ण गोणी तुम्हाला मी 5 मुद्रांना विकू शकतो. 5 मुद्रा? अहो पण सध्या माझ्याकडे एवढ्या नाहीयेत. केवळ 2 आहेत. क्षमा असावी, परंतु 2 मुद्रांना जर मी विकली तर मला काय लाभ होणार आहे? आणि इतर व्यापारी देखील आक्षेप घेतील. हे पहा महोदय, सध्या माझ्याकडे जे काही आहे ते सर्व मी तुम्हाला देऊ करतो. माझ्यावर विश्वास ठेवा. उद्या मला या व्यापारातून लाभ झाला की उर्वरित मुद्रा मी परत करेन तुम्हाला. आज विश्वास हेच माझे भांडवल आहे. तुम्ही सभ्य आणि प्रामाणिक दिसता. घ्या, 2 मुद्रांमध्ये ही गोणी घेऊन जा. आभारी आहे. क्या आज एक मुलगा खूपच आनंदी दिसतो आहे. काय काय कारण म्हणावे? तुला माहित नाही का शकू मावशी, आता आमच्याकडे पूर्वीसारखे खूप धन येणारे, पिताश्री नवा व्यापार सुरू करणारे, ते 200 मुद्रा देखील घेऊन येणारे. हो का? ही तर फार आनंदाची वार्ता आहे. आणि तुझी माता कुठे आहे बरे? ती तर धान्य आणायला गेलीये. पिताश्रींनी तिला 2 मुद्रा दिल्या होत्या आणि म्हणाले की जितके धान्य हवे ते आण, मला भूक देखील लागलीये ना. माते, पाणी आणू? नाही नको. काय रे, सारे काही सांगितलेच वाटतं मावशीला? होय तर मला आता तुमच्या घरातले सारे काही समजले आहे. आणि हे देखील समजले आहे की या लहान मुलास भूक लागली आहे. हे काय? देवांश मला म्हणाला होता की तुला 2 मुद्रा दिल्या होत्या धान्य आणायला, आणि यात इतकेच धान्य आले? अगं नाही, अजून एक गाठोडे होते, याहूनही मोठे. कुठे आहे? बाहेर आहे का? मी आणू? नाही नाही, बाहेर नाही. ते काय झाले? काय झालं मालिनी? काही दिवसांपूर्वी मी उचल म्हणून धान्य घेतले होते, त्याचीच परतफेड केली. काय परतफेड? अगं पण कुणास? ती दुष्ट सुलक्षणा, हाडाची धूर्त बाई आहे ती. किती निर्दयीपणे वागते. आजवर तिने तुमच्याकडून अलंकार घेतला होता, शिवाय खोटे नाटे कारण सांगून अनेक मुद्रा नेल्या.
त्याचे मोजमाप केले तर तुम्ही घेतलेल्या सहाय्यतेपेक्षा त्याचे कित्येक पट मूल्य मांडता येईल. आणि तिने असे निर्लज्जपणे वागावे. जाऊ दे ग शकुंतला, मी असेच म्हणते, आपल्या नशिबी जे आहे ते आपल्याला निश्चिंतपणे मिळते. ना तो अलंकार माझ्या नशिबी होता, ना ते धान्य. असो, ज्याचे त्याचे त्यास मिळाले त्यातच समाधान आहे. इतकी निस्वार्थी राहतेस म्हणून तुझी फसवणूक होते. तरी तू इतकी निरागस कशी राहतेस? हा स्वभावातील दोष आजन्म जाणार नाही माझ्याकडून. असो, देव करो आणि तुमच्यावर सुखाची छाया सदा राहो. बरे, येते मी आता. बरं, उद्या मोठे कार्य आहे. सहस्र भोजनाचा घाट घातला आहे आणि मला त्यासाठी साहित्य आणायला जायचंय. काय देवदत्तने सहस्त्र भोजन योजिले आहे? हो, तुम्हास निमंत्रण असेलच. नाही म्हणजे अद्याप तरी नाही. अगं, मग येईलच. बरं, येते मी आता. उद्या यायचं हा जेवणाला. मामाच्या घरी बोलणार जायचं, मामाच्या घरी बोलणार जायचं, मामाच्या घरी बोलणार जायचं. चला मामाच्या घरी बोलणार जायचे, मामाच्या घरी बोलणार जायचे, मामाच्या घरी बोलणार जायचे. किती मिटक्या मारत खात आहेस ही खीर? आवडली ना? हो माते, अशी चविष्ट खीर आणि त्यावर हे साजूक तुपाची धार, हे पाहूनच मला समाधान झाले. आणि तुला आनंदी पाहून माझे मन तृप्त झाले. परंतु माते, माझे मन तृप्त नाही झाले. का? मला सांग, सहस्त्र भोजन म्हणजे नेमके काय? सांगते. सहस्त्र भोजन म्हणजे आपल्या घरी जर शुभ घटना घडली अथवा काही शुभ कार्यास प्रारंभ करावयाचा असेल तर त्यासाठी सहस्त्र व्यक्तींचे आशीर्वाद म्हणून त्यांना भोजन देण्याचा प्रघात करणे. म्हणजे माते, उद्या पण मामाच्या घरी पंचपक्वानांचे भोजन करणार ना? पुत्र, आपणास अद्यापही निमंत्रण आलेले नाही, मग आपण तसे जाणे योग्य नाही. परंतु माते, आजवर जेव्हा जेव्हा आपण मामाच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याचे निमंत्रण आले होते अथवा नाही हा विचार नव्हता केला. मग उद्या तरी असा विचार का करावा? माऊली, प्रवास कितीही खडतर असला तरी त्याची सुरुवात एका पावलानेच होत असते. आणि म्हणून हे एक पाऊल जर चुकलं तर संपूर्ण प्रवास चुकीच्या मार्गाने जायला वेळ लागत नाही. नको नको ती संकट येतात आणि क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. आणि आपण जेव्हा हा विचार करू लागतो की नेमकं आपलं चुकलं कुठे, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपलं इप्सित साध्य होण्याऐवजी आपण अशा ठिकाणी जाऊन पोचतो की जिथून आता परतीचा प्रवास केवळ अशक्य होऊन जातो. म्हणून आपली प्रत्येक वाट ही अत्यंत विचारपूर्वक आपण निवडावी आणि विचारपूर्वकच त्याच्यावर आपली चाल करावी. तेव्हा उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.